केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नुकताच प्लास्टिक मुक्त नाशिक या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या मोहिमेत प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील यांनी सहभाग घेत नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता मनपा सफाई अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले। केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कालच प्लास्टिक मुक्त नाशिक या अभियानाची सुरुवात करण्यात आली। या अभियानाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना शहरातील स्वच्छतेच्या दुरावस्थेचे विदारक असे दर्शनही घडले। या पार्श्वभूमीवर प्लास्टिक मुक्त नाशिक अभियानाअंतर्गत प्रभाग 9 चे नगरसेवक तथा सभागृह नेते दिनकर पाटील यांनीही प्रभागात मोहिमेचा प्रारंभ करीत सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करावे, कामात कसूर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे सुनावले। तो माझा नातेवाईक आहे, तो माझा नातेवाईक आहे, सफाई कर्मचारी माझा आहे, तो माझा आहे, ते पगार घेतात, ते काय फुकट काम नाही करत। जो कर्मचारी काम करणार नाही, जो अधिकारी नाही, त्याच्यावर कारवाई होणार आहे। तो पगार घेतो, तो काय फुकट नाही काम करत। जर कोणी दडपण्यात असेल तर मला वाटतं 56(1) नुसार तुम्हाला कारवाई करायचा अधिकार आहे आणि तुमच्यावर पण 56(1) नुसार कारवाई होते। तर कर्तव्यात कसूर केला तर काम करत असताना दादागिरी करायची, मी याचा नातेवाईक आहे, त्याचा फोन, याचा फोन, ते करूच नका बुकाने साहेब। आता आपल्याला एक देशाचा पंतप्रधान सांगतायत आणि आपण पण प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी स्वतःला जर चांगलं ठेवायचं असेल ते स्वतःपासून खरी सुरुवात केली पाहिजे स्वच्छतेची। दुसरी गोष्ट कपड्यांसाठी बुकाने साहेब, मी आरोग्याचे जे कपडे मला वाटतं आता एवढ्या याच्यात मिळून जातील। मी उपायुक्तांशी बोललोय, फडोळ साहेबांशी, मुलांना कपडे नाही, आपल्या त्यांना सॉक्स नाही, बूट नाही, ही सुद्धा आपली जबाबदारी त्यांच्या आरोग्याची नियोजन करणं। तुम्ही आज जे नाही आरोग्याच्या कर्मचाऱ्यांना ती त्यांना द्यायचं लगेच, ते त्यांचा अधिकार आहे, तो हक्क आहे त्यांचा पण। तसं आपण हक्काने त्यांना काम सांगतो तसं त्यांना पण त्या सुविधा द्या। आणि जे लोक ऐकतच नसतील, आता आमचं महापौर आणि बाळासाहेब सानपचं काल बोलणं झालंय, ओला कचरा सुका कचऱ्यासाठी आम्ही प्रत्येक नागरिकाला घरात डस्टबिन देणार आहे 2। आमचं ते नियोजन चालू आहे, आता त्याला 3-3.5 कोटी रुपये खर्च येईल, परंतु प्रत्येकाच्या घरात देणार आहे आम्ही ते। आणि त्या घरातून त्या नागरिकांनी तो कचरा गाडीतच टाकायचा। या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी नगरसेविका हेमलताताई कांडेकर, डॉक्टर वर्षाताई भालेराव, नगरसेवक रवींद्र धिवरे, आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील बुकाने, डॉक्टर संदीप हिरे, संजय गांगुर्डे, अमोल पाटील, अनिल भालेराव, दिनकर कांडेकर आदी उपस्थित होते। आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील बुकाने यांनी याप्रसंगी सर्व नागरिक व्यावसायिकांना आवाहन केले। आपण यापुढे सर्व नागरिकांना ऑलरेडी आपण आवाहन केलेलं आहे की कोणत्याही ठिकाणी असं उघड्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिक टाकू नये। या मोहिमेपासून आज आपण जिथे जिथे प्लास्टिक पडलेलं आहे ते झाडू न मारता फक्त आपण ते उचलून घेणार आहोत। जसं आता अण्णांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे माननीय सन्माननीय आयुक्त साहेब यांनी देखील आम्हाला 4 दिवसापूर्वीच एक आदेश दिला की जेवढी शहरामध्ये दुकानं आहेत या दुकानांनी कंपल्सरी त्यांच्या दुकानाच्या बाहेर डस्टबिन ठेवावी। त्या डस्टबिनमध्येच त्यांनी हे जे प्लास्टिक आहे, कचरा सुका आहे, तो त्यांनी त्यात टाकावा, अन्यथा त्यांच्यावर डायरेक्ट 5,000 रुपये रकमाची दंडात्मक कारवाई होऊ शकते पहिल्याच वेळेस। आणि दुसऱ्यांदा परत त्यांनी ते कचरा ठेवले नाही, कचऱ्याच्या डस्टबिन ठेवलं नाही तर त्यांच्यावर 10,000 रुपये एवढी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे। सफाई कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम करावे। प्रभागात कुठेही कचरा राहणार नाही। अधिकाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा साहित्य पुरवावे अशा विविध सूचना करीत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शहरातील सर्व प्रभागांमध्येही अशाच प्रकारे काम करण्याचे सर्वांना सूचना केल्या। यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधील काम करणारे सफाई कर्मचारी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।